चाहिए। अगर आप चाहते हैं कि प्रभाग की प्रगति इसी तरह तो मतदान चला चारी वोटिंग पाइटलाच द्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सभागृह. प्रतिष्ठेचा विषय हा वेगळा भाग आहे, परंतु हा वॉर्ड एक प्रथमच आपली एक प्रतिमा नेहमीच ठेवते. कारण का इथे सुसज्जन लोक आहेत, सुसंस्कृतीत लोक आहेत, ह्यांचे विचार जे आहे ते चांगले विचाराचे लोक आहेत. ह्याच्यामध्ये कुठले वेगळ्या पद्धतीचे गुंडेगिरी किंवा मटकागिरी आमच्या अशा लोकांमध्ये नाही आहे. आणि ह्यांचे जे विचार आहेत ह्यांच्यामध्ये आपला पण जास्त आहे. आणि हा वादविद जो विषय आहे हा वाद आमच्याकडनं कधीच दिसून येणार नाही. परंतु त्या सामंजस्यपणाकरता समोरचा व्यक्ती जर प्रत्येक ठिकाणी महिलांवरती काल ते गुंडेगिरी करत होते तर हे काय बरोबर नाही आहे. आणि एक कालची जी सभा होती 300 महिलांची सभा होती आणि त्या सभेमध्ये महिलांवरती शिव्यागाळ करणे आणि इतर प्रकार धक्काबुक्की करणे हे योग्य नाही आहे. परंतु प्रतिष्ठेचा वॉर्ड हा पूर्वीपासूनच आहे, कारण की इथले लोकच प्रतिष्ठित आहेत. त्याचं हे महत्त्व आहे. 100% वन साईड पोलीस प्रशासन जो खास करून जे आहे आमचं निजामपुरा पोलीस स्टेशन. काल तर आम्हाला खंत वाटली या गोष्टीची की महिलांवरती जर त्या पद्धतीने धक्काबुक्की झाली, शिव्यागाळी झाली आणि स्वतः माजी महापौर प्रतिभा पाटील त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केल्यानंतर FIR दाखल करण्याकरता 6 तास लागतात त्यांना, 6 तास. आणि त्याच्यामध्ये त्यांची दबंगगिरी आहे का आम्हाला तुम्ही हे शब्द टाकू नका, ते शब्द जे घडल्या त्याच्यावरती तुम्ही आमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही राज्य नियोग टाकेल तुमच्यामार्फत अपील करतो की हे लॉ अँड ऑर्डर इथे बिघडत चाललेलं आहे. वॉर्ड क्रमांक 1मध्ये आम्ही शांतपणे प्रचार करत असतो. काल आमची जी प्रचार सभा होती ती संपूर्णपणे निवडणूक इलेक्शन कमिशनर आपले जे आहे RO त्यांच्याकडे रीतसर परवानगी घेऊन आम्ही ती सभा घेतली होती. मॅडमनी सभा घेतल्यानंतर त्या सभेमध्ये गोंधळ झाल्यानंतर लाज वाटते की त्या प्रकारचं प्रचार पथक जे आचारसंहितेचं पथक किंवा RO ह्यांनी कुठली प्रकारची दखल न घेता कुठली कंप्लेंट त्यांनी दाखल केली नाही, ह्याचंसुद्धा खंत वाटतो. आणि जर बाकीच्या फालतू गोष्टी करता जर ते पुढे येऊन कामं करतायत तर पोलीस प्रशासनाला विनंती आहे की असं एकतर्फा करू नये. कारण की राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक देशामध्ये आणि प्रत्येक आपल्या शहरामध्ये आव्हान केलेलं आहे की प्रत्येक मतदाराचा हक्क आहे आणि ते मतं बजावलाच पाहिजे. परंतु जर अशी दहशत असली आणि लॉ अँड ऑर्डर बिघडत असेल तर मतदारांनी मतं कशी टाकायची, त्याकरता राज्य निवडणूक आयोगाने याच्यामध्ये दखल घ्यावी. आणि इथला जो पोलीस प्रशासन जो आहे, विशेषतः आमचा निजामपुरा सेक्शन हा अक्षरशः डोळे बंद करून काम करतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी दखल घेऊन नक्कीच तिथे त्यामध्ये दखल घेऊन नागरिकांना ती भीती पडलेली आहे, ती भीती दूर झाली पाहिजे. आणि त्याकरता मतदार कसे बाहेर निघतील त्याकरता पोलीस प्रशासन तिथे वेगळ्या पद्धतीने नेमणूक झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे.